चपली कबाब मित्रांनो, हे चपली कबाब माझ्या फीडमध्ये 2-3 वेळा आले. ते ब्लॅक तेलामध्ये जे तळलं जातं मटणाचे गोळे, त्यात अंडा वगैरे टाकून काहीतरी विचित्र होतं, पण मी थोडा वेगळ्या पद्धतीने ट्राय करतोय. चिकनचा खिमा, त्यामध्ये मिरचीची पेस्ट टाकतो, ब्लॅक पेपर पावडर, गार्लिक पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा कांदा, चिली फ्लेक्स टाकून आणि याच्यामध्ये बारीक टोमॅटो टाकून मिक्स करून घेणार आहे. आता ही डिश आय थिंक पाकिस्तानी असेल, पण आपण थोडे इंडियन स्टाईल एकदम सिंपल बनवायचा ट्राय करू. तर काळा तेल आपल्याला जमणार नाही. पॅनवरती किंवा तव्यावरती तेल टाकलं आहे, त्याच्यामध्ये अंडा फोडून टाकायचा आहे. अंडा आपल्याला फक्त हाफ फ्राय करून घ्यायचं, जसं दाखवलं तसंच ट्राय करतोय. थोडंसं अंड्याला हाफ फ्राय करायचं ऑइलमध्ये, त्या काळ्या तेलामध्ये करतात, आपण साध्या तेलामध्ये करतोय. आणि तो सगळा अंडा वगैरे आहे तो आपल्या खिम्यामध्ये ॲड करायचा आणि खिम्यामध्ये ॲड करून प्रॉपर असं मलवून घ्यायचं, एकदम मिक्स करून घ्यायचं त्या अंड्याला खिम्यासोबत. आणि देन जो याचा खिमा आहे त्याचा एक एक गोळा करून आपल्याला हाताने असं फक्त लाटायचं आहे, आय मीन थापायचं आहे. असं गोळा टाईप बनवायचं, जसं आपले कबाब असतं, गोल कबाब वगैरे असतात, चपटे कबाब, ते सगळे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता एक्झॅक्टली त्या तेलामध्ये इतका काळापणा कुठून आलेला असतो आय डोंट नो. जी ओरिजिनल रेसिपी जर तुम्ही कधी बघितली असेल चपली कबाबची, तर तुम्हाला माहिती असेल ते काळ्या तेलामध्ये जे काही तळलं जातं. पण टेस्ट आय डोंट नो त्यांची तिकडे कशी येत असेल, काय असेल, पण मी पहिल्यांदा ट्राय करतो. याच्या आधी मी कधी खाल्लं पण नाही आहे. सो मला पण कळेल आज की कसं टाईपचं लागतं हे चपली कबाब आणि कसं लागेल खायला, आणि सिम्पल लागेल, इझी लागेल, काय लागेल. तुम्ही याच्या आधी खाल्ले असेल तेवाले काळ्या तेलावाले, तर मला सांगा कसं लागतं ते. आणि नसेल खाल्लं तर ही वाली रेसिपी ट्राय करून बघा. ऑब्व्हियसली हे आपण बनवलं म्हणजे थोडी तरी लागणारच आहे खायला, असं नाही बेचव लागणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं आहे.